अशी कल्पना करा की एक असं मशीन आहे जे थेट मानवी शिरांच्या आत डोकावू शकतं. हां, आणि तेही रक्त न काढता किंवा कोणतीही सुई न टोचता. बरोबर, एक्झॅक्टली. रक्ताचा एकही थेंब न सांडता फक्त रंगाच्या आणि प्रकाशाच्या मदतीने हे सगळं होतं. वैद्यकीय जगात सहसा शरीराच्या आत बघायला चिरफाड करावी लागते किंवा मोठे स्कॅनर्स लागतात. खरंय. पण हे तंत्रज्ञान एखाद्या जादूगाराच्या हातचलाकीसारखं वाटतं. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशा छोट्या पण क्रांतिकारी उपकरणाचा वेध घेणार आहोत. ते म्हणजे पल्स ऑक्सिमीटर. हो, आणि ही जादू खऱ्या अर्थानं भौतिकशास्त्र, प्रकाशाचे गुणधर्म आणि अत्यंत गुंतागुंतीच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या एक अचूक संगम आहे. मी तर म्हणेन की ही क्लिप बाहेरून जितकी साधी दिसते ना, आतून ती एखाद्या प्रगत प्रयोगशाळेसारखीच काम करते. चला तर मग हे समजून घेऊया. हे मशीन नक्की काम कसं करतं? रक्ताला स्पर्श न करता फक्त बोटाला बाहेरून लावून हे रक्तातील ऑक्सिजन आणि हृदयाचे ठोके मोजतं तरी कसं? हे समजून घ्यायला आपल्याला प्रकाशाच्या विज्ञानाकडे जावं लागेल. या उपकरणाच्या मुळाशी बियर लॅम्बेट लॉ नावाचा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. अच्छा, बियर लॅम्बेट लॉ. हो, हा या उपकरणाचा मुख्य पाया आहे. या नियमानुसार कसं आहे, जेव्हा प्रकाश एखाद्या माध्यमातून किंवा द्रवातून प्रवास करतो, तेव्हा त्या द्रवातले घटक तो प्रकाश काही प्रमाणात शोषून घेतात. आणि त्या द्रवाची जाडी किंवा त्यातील घटकांचं प्रमाण जितकं जास्त असेल, तितका प्रकाश जास्त शोषला जातो. म्हणजे हे थोडं सोपं करून सांगायचं झालं तर हे एखाद्या सुपरमार्केटमधल्या बारकोड स्कॅनरसारखं आहे का, जो प्रकाशाच्या मदतीने आतली माहिती वाचतो? अगदी तसंच. आपण दुसरे एक उदाहरण घेऊ. समजा अंधारात तुम्ही एका साध्या प्रकाशाची बॅटरी घेतली आणि ती एका स्वच्छ पाण्याच्या ग्लासातून आरपार सोडली. पाणी पारदर्शक असल्याने प्रकाश सहज पलीकडे जाईल. बरोबर, पलीकडे उजेड पडेल. पण तीच बॅटरी जर गडद लाल रंगाच्या सरबताच्या ग्लासातून सोडली तर पलीकडे जाणारा प्रकाश खूपच अंधुक असेल. कारण त्या लाल रंगाने प्रकाश शोषून घेतला. एक्झॅक्टली. याच तत्वावर पल्स ऑक्सिमीटर काम करतं. इथे तो द्रव म्हणजे मानवी रक्त आहे. पण इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी फक्त एका रंगाचा प्रकाश चालत नाही. म्हणजे आतमध्ये वेगवेगळे दिवे असतात. हो ना. या उपकरणाच्या आत 2 छोटे LED असतात. ते 2 वेगवेगळ्या तरंग लांबीचे म्हणजे वेव्हलेंथचे प्रकाश बोटातून सोडतात. पहिला म्हणजे लाल प्रकाश, जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो. त्याची वेव्हलेंथ साधारण 660 नॅनोमीटर असते. आणि दुसरा म्हणजे इन्फ्रारेड प्रकाश. हा 940 नॅनोमीटरचा असतो आणि तो मानवी डोळ्यांना दिसत नाही. एक सेकंड, इथे मला एक तार्किक प्रश्न पडलाय. जर आपल्याला फक्त रक्ताची जाडी आणि प्रकाश शोषण्याची क्षमताच मोजायची आहे, तर 2 वेगवेगळ्या प्रकाशांची काय गरज आहे? एकाच लाल प्रकाशाने हे समजलं नसतं का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जर आपण फक्त लाल प्रकाश वापरला तर मशीनला फक्त एवढंच समजेल की प्रकाशाच्या मार्गात काहीतरी अडथळा आहे. पण तो अडथळा ऑक्सिजन असलेल्या रक्ताचा आहे की ऑक्सिजन नसलेल्या रक्ताचा, हे कसं समजणार? अरे वा, म्हणजे हे ओळखण्यासाठी दुसरा प्रकाश लागतो. हो, यामागे एक अत्यंत सूक्ष्म जैविक कारण आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं, जे शरीरात ऑक्सिजन वाहून येतं. पण जेव्हा ऑक्सिजनचा रेणू हिमोग्लोबिनला जोडला जातो, तेव्हा त्या हिमोग्लोबिनचा भौतिक आकार थोडासा बदलतो. अच्छा, म्हणजे त्याची रचना बदलते. बरोबर. आणि या बदलामुळे ते प्रकाशाशी वेगळ्या प्रकारे संवाद साधतं. ऑक्सिजन जोडलेलं हिमोग्लोबिन इन्फ्रारेड प्रकाश खूप जास्त प्रमाणात शोषून घेतं, पण लाल प्रकाश सहज आरपार जाऊ देतं. आणि याच्या अगदी उलट प्रक्रिया ऑक्सिजन नसलेल्या रक्ताबाबत होत असेल. म्हणजे फुफ्फुसातून परत येणारे जे रक्त असतं ते लाल प्रकाश जास्त शोषून घेतं आणि इन्फ्रारेड आरपार जाऊ देतं. नक्कीच. याच फरकाचा उपयोग मशीन करतं. बोटाच्या वरच्या बाजूला हे 2 LED प्रकाश सोडतात आणि खालच्या बाजूला एक फोटोडायोड नावाचा सेन्सर असतो. तो फक्त मोजतो की किती लाल आणि किती इन्फ्रारेड प्रकाश आरपार आलाय. हे खरोखर एखाद्या गुप्तहेरासारखं काम करते. पण मला एका दुसऱ्या गोष्टीबद्दल आश्चर्य वाटते. काय? या उपकरणाच्या नावात पल्स आहे, म्हणजे हृदयाचे ठोके. पण जर हे मशीन फक्त प्रकाशावर काम करते आणि बोटामधून जाणारा प्रकाश तर सतत एकसारखा जातोय, मग हृदयाच्या ठोक्यांची गती किंवा रिधम कसा समजतो? तिथेच तर खरी गंमत आहे. आपल्याला वाटतं की प्रकाश स्थिर आहे आणि रक्तही स्थिर आहे, पण शरीराच्या आतली परिस्थिती सतत बदलत असते. जेव्हा हृदय धडकतं, रक्तवाहिन्यांमध्ये रक्त वेगाने पुढे ढकललं जातं. अगदी बरोबर, रक्ताचा प्रवाह अचानक वाढतो
आणि रक्ताचं प्रमाण वाढलं की साहजिकच प्रकाशाच्या शोषणात क्षणिक आणि सूक्ष्म बदल होतो. जास्त रक्त म्हणजे प्रकाशाचं जास्त शोषण. हो, आणि जेव्हा हृदय पुन्हा प्रसरण पावतं तेव्हा रक्त थोडं मागे जातं आणि प्रकाशाचं शोषण कमी होतं. प्रकाशाच्या शोषणातील हा जो चढउतार असतो ना, त्याला पल्स वेव्हफॉर्म म्हणतात. अच्छा. हा वेव्हफॉर्म मोजून मशीन एका मिनिटातील मुद्याचे ठोके म्हणजेच BPM अचूकपणे काढतं. पण मानवी डोळे हा प्रकाशाचा सूक्ष्म बदल पाहू शकत नाहीत. मग हा बदल स्क्रीनवरच्या आकड्यांमध्ये कसा बदलतो? आता हा विषय अधिकच रंजक बनतोय. हो, कारण इथे भौतिकशास्त्राचा भाग संपून अत्यंत प्रगत इलेक्ट्रॉनिक्सचा प्रवास सुरू होतो. पल्स ऑक्सिमीटरच्या आतल्या चिपमध्ये साधारण 7 मुख्य ब्लॉक्स असतात. हां, आपण एकामागोमाग एक बघूया. पहिला ब्लॉक म्हणजे ते LED असतील, जे प्रकाश फेकतात. बरोबर, तो लाईट सोर्स. आणि दुसरा ब्लॉक म्हणजे तो फोटोडायोड सेन्सर, जो आरपार आलेला प्रकाश पकडतो आणि त्याचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर करतो. पण बोटातून आरपार आलेला प्रकाश खूप कमी असेल, म्हणजे तो सिग्नल खूप कमकुवत असणार. हो, तो मायक्रो अँपियरच्या पातळीवर असतो. त्यामुळे तिसरा ब्लॉक येतो ॲनालॉग अँप्लिफायर. हे सर्किट त्या कमकुवत सिग्नलला हजारो पट्टींनी वाढवतं. म्हणजे रेडिओवर खूप हळू आवाज येत असेल तर आपण तो वाढवतो तसा. अगदी तसंच. पण इथे एक अडचण येते. आवाज वाढवताना रेडिओमध्ये जशी खरखर वाढते, तसा इथेही नॉईज वाढतो. हो ना, कारण बाहेरच्या खोलीतला प्रकाश पण सेन्सरवर पडत असेलच. मग मशीन स्वतःच्या प्रकाशात आणि ट्यूबलाईटच्या प्रकाशात फरक कसा करतं? यासाठी इंजिनियर्सनी एक भारी डोकं लावलंय. ते LED सलग चालू नसतात. ते एका सेकंदात हजारो वेळा चालू बंद होतात. आधी लाल चालू, इन्फ्रारेड बंद, मग इन्फ्रारेड चालू, लाल बंद. आणि मग सर्वात महत्वाची पायरी, दोन्ही LED पूर्णपणे बंद केले जातात. दोन्ही बंद? अरे वाह! म्हणजे जेव्हा दोन्ही बंद असतात, तेव्हा सेन्सरला जो प्रकाश दिसतोय, तो फक्त खोलीतला प्रकाश असणार. एक्झॅक्टली. मग मशीन त्या खोलीच्या प्रकाशाचं मोजमाप करून आधी घेतलेल्या रीडिंगमधून तो वजा करतं. अशा प्रकारे नॉईज कमी केला जातो. क्या बात आहे. मग पुढे काय होतं? चौथा ब्लॉक येतो ADC, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. हा ॲनालॉग सिग्नलला संगणकाला समजेल अशा डिजिटल भाषेत म्हणजे 0 आणि 1 मध्ये बदलतो. आणि पाचवा आणि सर्वात महत्वाचा ब्लॉक म्हणजे मायक्रोकंट्रोलर. हा उपकरणाचा मेंदू आहे. तो एक अल्गोरिदम वापरून लाल आणि इन्फ्रारेड सिग्नलचं गुणोत्तर काढतो. म्हणजे तो त्यांचं गणित सोडवतो आणि ऑक्सिजनची पातळी ठरवतो. होय. आणि शेवटचे 2 ब्लॉक्स म्हणजे डिस्प्ले आणि पॉवर सप्लाय. हे रिझल्ट्स तुम्हाला छोट्या स्क्रीनवर दिसतात आणि या सगळ्याला एक छोटी बॅटरी चालवते. बापरे, हे तंत्रज्ञान खरोखरच अत्यंत प्रगत आहे. पण सर्वसामान्य माणसासाठी या आकड्यांचा अर्थ काय? स्क्रीनवर हे जे 98 किंवा 99 आकडे येतात, ते नक्की काय सांगतात? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हे आकडे तुमच्या आरोग्याचा थेट आरसा आहेत. 95% ते 100% हे प्रमाण सामान्य मानलं जातं. आणि जर ते कमी आलं तर? जर ते 90% खाली गेलं तर ती धोक्याची घंटा असते. त्याला वैद्यकीय भाषेत हायपॉक्सिया म्हणतात. म्हणजे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाहीये. हे मशीन इतकं अचूक आहे, पण ते वापरताना काही चुका होऊ शकतात का? कारण हे सगळं प्रकाशावर चालतंय. हो, नक्कीच. वाचन चुकीचं येऊ नये म्हणून बोट स्वच्छ आणि कोरडं असावं लागतं. तुम्ही नखांवर नेल पॉलिश लावलं असेल तर ते लाल प्रकाश शोषून घेऊ शकतं. अरे चा, म्हणजे नेल पॉलिशमुळे मशीन गोंधळू शकतं? हो, मशीनला वाटतं की रक्तात ऑक्सिजन कमी आहे. याशिवाय जर हात खूप थंड असतील तर रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि सिग्नल क्षीण मिळतो. म्हणजे हे अंधारात पळत असताना आणि कॅमेऱ्याच्या लेन्सवर धूळ असताना स्वच्छ फोटो काढण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. हा, अगदी तसंच. म्हणूनच बोट स्थिर ठेवणं गरजेचं असतं. खरंच, आज आपण पाहिलं की हे छोटंसं मशीन बियर लॅम्बर्ट नियमावर कसं चालतं. लाल आणि इन्फ्रारेड प्रकाश वापरून फोटो डायोड आणि मायक्रोकंट्रोलरच्या मदतीने रक्तातील ऑक्सिजन आणि हृदयाची गती मोजतं. हो, आणि हे सगळं एका सेकंदाच्या काही हजाराव्या भागात होतं. पण चर्चेच्या शेवटी मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पडलाय. जर नेल पॉलिश सारख्या बाह्य गोष्टी प्रकाशाचं शोषण बदलू शकतात आणि मशीनला फसवू शकतात, तर मग माणसाच्या त्वचेचं नैसर्गिक रंग किंवा जाडी यांसारखे शारीरिक घटक देखील प्रकाशाच्या प्रवासावर परिणाम करत असतील का? हा खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना, कारण जर तसं असेल तर आपण रोज वापरत असलेल्या या वैद्यकीय उपकरणात नकळतपणे काही तांत्रिक पूर्वग्रह लपलेले असू शकतात का? गडद रंगाच्या त्वचेवर हे मशीन तितकंच अचूक काम करतं का?
हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. नक्कीच यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. तर श्रोत्यांनो, या प्रश्नावर तुम्ही नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयाच्या सखोल विश्लेषणासोबत.